तर नमस्कार पब्लिक, काल आपल्या दिवसात सुरुवात झाली तिळगुळ खाऊन. कसा आहे तिळगुळ खान गोड गोड बोला. मी नवी गोड बोलून बब्बेल दिला आवाज आणि धसवला पुरा कणग्याच्या अंदर. अरे बड़े खतरनाक लोग हैं. इकडे हा शिवा पतंग उडून हे दोघ जण त्याला पायात जात. तेवढे तसे रामदास मावस आले म्हणत बकऱ्या सोड. त्याने म्हणलं म्हणून दिले बकऱ्या सोडून. आणि हा आहे आपल्या गावाचा शाहरुख खान. आणि हा आहे आपला मायकल जॅक्सन. त्या दोघाशिवाय ढोराशिवाय माझ्याशिवाय गावात कोण दिशेच नाही मले. मग दिसला माळ्यावर हा पत्या पतंग उडायला तयार होता गडी. आणि ते बी चष्मा गिस्मा लावून काय मोठा थाट होता बा गळ्याचा. मग मीनं घेतला त्याच्या जवळचा चष्मा आणि त्याच्या हाती दिला मांजा आणि आनंद दिला दुसऱ्याच्या माळ्यावर पाठवून. त्यानं दिलं पतंग उडून आणि ते काही उडून माझ्यानं. मग दिला आपल्या भिशीपणानं उडून. त्यानं थोडासा मेळ आलताय का बरी, पण ते बी काहीच कामाचं नव्हतं. उडलं जागावर आलं. मग समजलं आम्हाला की दोस हा पतंगीत आहे. म्हणून आम्ही तिघजण निघालतो सतारीकडे. जो शेवळा होता की जस का डझनभर पतंगा घेतो. आणि 2 झिल्लट पतंगा घेऊन आम्ही घराकडे निघालो. घरी आलतो नथरून एका पतंगचं कांडे केलतं. शाबाश बेटा. मग तटीच बाहेर थोडीशी पतंग उडवली. आणि मला होता उपवास म्हणून आलतो मी फराळाचं करायला. बाहेर येत नाही ते हे पोट्टे दिसले माडीवर, म्हणून मी डायरेक्ट त्याच्या जवळच गेलतो. आपला अक्षुदा पकडून होता रील आणि चिके उडवे पतंग. आणि तिकून ते पोट्टे करतात कलमा आम्हाला ब्लॉग मध्ये घे म्हणून. त्याने म्हटलं जाबे तिकडे मला पतंग उडू द्या. चिक्या म्हणे हे धर पतंग बस उडवत. चिक्यानं उभ्या उभ्या पार्थाच्या पतंगचं कांडच करून टाकलं. पतंग गितंग काटणं झाले मग हाती देऊन दिलं. मग उन्हाचे किरण डोळ्यावर पडत म्हणून चष्म्यासाठी घरी आलतो. अबे काबे या चष्म्याचं बी कांड व्हायला रे बा. जाऊ द्या बा, आता याच्यावरच भागून घ्या लागेल. आणि काल तुम्ही पतंग उडवलं का नाही तेवढं कमेंट करून नक्की सांग जरा बा. बाकी काही नाही, मजा आहे सगळं. तुम्ही शेवट लोक पहा ब्लॉग आज डेंजर टपचा ब्लॉग होणार आहे भाऊ, फॉलो करून घ्या. मग पाहता आपला अमोल शिव मालता. शिव्याला म्हटलं चेन का नाही रे बा. माणसाचा सगळे चष्मा घालून पाहिला, पण आज फोनाला घालून पाहिला. आणि काही अशा प्रकारचे दृश्य दिसत जाय. मग आणि त्याच दिवशी आमच्या घरी एक पाहुणा आलता. आणि सध्याच्या टाइमला तो साधा भोळा नाजूक होता. मग आलतो मी आपल्या भागवतच्या माळीवर तोन मा भाऊ बांधायचा पतंग. नहीं होएगा एक और टाइम. म्यूजिक. तर पब्लिक आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. फॉलो करून घ्यायचा. आपण भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये. खत्म.